नमस्कार. मी काल माझ्या Instagramच्या पेजवरती एक छोटासा पोल टाकला होता, की मी चाललेल्या आंदोलनाबद्दल काही बोलायला हवं का? मत व्यक्त करायला हवं का? तर बऱ्याच लोकांनी होकार दाखवला. म्हणून बोलायला आलो आहे. छोटंसं मत व्यक्त करणार आहे. प्लीज ऐकून घ्याल. पटलं नाही पटलं काही हरकत नाही. सो सकाळी-सकाळी बातमी आली, की सोनम वांगचुक सरांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. गव्हर्नमेंटने पेपर लीक विरोधात काहीतरी कायदा आणण्याचा मनसुबा रचला आहे. पंतप्रधान मोदींनी सुद्धा एक व्हिडिओ टाकला, ज्याच्यामध्ये त्यांनी पेपर लीक किती महत्त्वाचा मुद्दा आहे, अधिवेशनामध्येही याच्याबद्दल चर्चा करण्याचा विचार केला किंवा त्याच्याबद्दल एक कायदा आणण्याचा विचार झालेला आहे. आणि मग आता जे आंदोलन आहे ते एका वेगळ्या दिशेने चाललं झालं. मग आता मला कोण बरोबर कोण चुकीचं ह्या डिबेटमध्ये नाही पडायचं आहे. मला फक्त एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की विधेयक आलं, कायदा आला म्हणजे आपला हा विषय संपला का? तर नाही, मला असं वाटतं की विषय आता खरं तर चालू झाला. म्हणायचं असं की एक नवीन कायदा आला तर मग आपण जी लोकं आहोत, जनता आहोत, काही ना काहीतरी नवीन पळवाटा शोधून काढतोच. आपण म्हणजे आपण नाही, बट आपल्यासारखी जी काही अजून जनता आहे त्यांच्यामध्ये. तर समजा आपण ह्या 2026च्या नीटचा रिझल्ट पाहिला तर त्याच्यामध्ये पंशुल बन्सल असेल किंवा आर्यन गुप्ता असेल किंवा महाराष्ट्राची श्रावणी असेल, ही लोकं रँक होल्डर्स आहेत. किंवा या दोघांनी 715 मार्क्स मिळवले 720 पैकी. म्हणजे ह्या नीटचा जो काही प्रवास आहे, की 2 वर्ष ही लोकं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा अभ्यास करतात. स्वतःचं म्हणजे सगळे श्रम पणाला लावतात, मेहनत करत असतात. प्रत्येक MCQ करेक्ट यासाठीची ही लढाई आहे. आणि मग ही लोकं पूर्ण वर्षभर मेहनत करतात, पेपरला जातात, पेपर देऊन सगळे MCQज करेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, घरी येतात, पेपर ॲनालाइज करतात. ॲनालाइज केल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांना कळतं, की मला एवढा स्कोर मिळणार आहे, माझं ह्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन होऊ शकतं आणि मग पेपर लीक होतो. तर त्यांच्या मानसिकतेवरती फरक तर पडतोच. पुन्हा सुरुवात करायची, नवीन पेपर जेव्हा येणार तो द्यायला जायचा म्हटल्यावर कुठे ना कुठेतरी डोक्याला त्रास होणं साहजिकच आहे. आणि त्याचसोबत काही लोकं आहेत जी ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला एवढं मेहनत करणं शक्य होईल का? मला एवढा अभ्यास करणं शक्य होईल का? मी करतो तर आहे, पण मला एवढे पर्सेंट पडतील का? मला तेवढे मार्क्स पडतील का? मी अभ्यास केला, पेपरला गेलो, पेपरला मला MCQ नाही जमले तर, मला स्कोर तेवढा नाही आला तर, मला ते मेडिकल कॉलेज नाही भेटलं तर, मला तो कोर्स नाही भेटला तर, ही भीती बाळगता मग जर समजा पेपरच्या आधीच मला कुठून तरी पेपर मिळाला तर, कुठून तरी मला प्रश्न कळले तर, कोणीतरी जो असेल ज्याला प्रश्न माहिती असतील, मग त्याला काही गोष्टी देऊन, पैसे वगैरे देऊन ते प्रश्न मला मिळतायत तर बरं होऊन जाईल. म्हणजे माझा पेपर सोपा जाईल, मला हवा तो कोर्स, हवं ते कॉलेज मिळून जाईल. असेही विचारचे काही लोकं असतात. याचा अर्थ नीटचा पेपर फुटला. तो कोणी फोडून ठेवला होता आणि तो काही जसा भाजीपाला विकला जातो भाजी बाजारात, की मेथीची भाजी घ्या रे, मेथीची भाजी घ्या रे, अशी कोणी प्रश्नपत्रिका घ्या रे, प्रश्नपत्रिका घ्या रे, असं तर नाही म्हणत. कोणाला तरी हवा होता म्हणून तो कोणीतरी फोडला ना. म्हणजे देअर आर बायर्स, दॅट्स वाय देअर आर सेलर्स. कोणीतरी विकत घेणारा आहे म्हणून तो कोणीतरी विकणारा आला. हा मुद्दा आहे. याचा अर्थ मानसिकता जी आहे, की कुठून तरी मला प्रश्न कळले पाहिजे, कुठून तरी मला आधीच माहिती झालं पाहिजे पेपर कसा असणार आहे, ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आज कायदा भलेही येईल, पण काहीतरी नवीन पळवाटा येऊन जाईल, काही ना काहीतरी नवीन गोष्टी येऊन जाईल आणि समहाऊ ही लोकं कुठलातरी एक पर्याय काढून ही गोष्ट परत करू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा बदल हा मानसिकतेत करणं